आज आपण बनवूया दूध शेव भाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता भाजीसाठी कांदे बारीक चिरून घेऊ। आपण आता टोमॅटो बारीक चिरून घेऊ। आपण आता हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेऊ। आपण आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। आपण आता कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकून घेऊ। जिरे मोहरी इथे मी काही खडे मसाले घेतले ते पण टाकून घेऊ। चॉप केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता। आपण आता हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे। हिरवी मिरची आपली व्यवस्थित परतून झालेली आहे। आपण आता बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेऊ। थोडंसं मीठ टाकून घेऊ कांदा परतण्यासाठी। आपण आता कांदा व्यवस्थित परतून घेऊ, हलका कलर चेंज होतो तोपर्यंत। आपला आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। बारीक चॉप केलेले टमाटे टाकून घेऊ। टमाटे पण आपण व्यवस्थित परतून घेऊ। अदरक लसूण पेस्ट, अदरक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊ तर आपण आधीच परतून घेऊ। आपण आता काही मसाले टाकून घेऊ। सर्वप्रथम हळद आहे, किचन किंग, धना पावडर, आमचा सिक्रेट मसाला, शेव भाजीचा सिक्रेट मसाला, चवीनुसार मीठ। आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ। आपला शेव भाजीचा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता दूध टाकून घेऊ मसाल्यामध्ये। बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण आता शेव भाजीच्या रस्स्याला एक उकळी करून घेऊ। आपण आता इथं दोन प्रकारच्या शेव घेतलेल्या आहे। एक मसाला शेव भाजीची लालवाली शेव आहे, एक पिवळीवाली भावनगरी घेतलेली। आपण आता शेवचे पॅकेट फोडून घेऊ। आपल्या दूध शेव भाजीच्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे।
आपण आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या शेव घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ। भाजीची शेव व्यवस्थित मिक्स करून घेऊ शेव रश्यामध्ये। 2 ते 3 मिनिटं आपण आता भाजी अशी शिजून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर, छान अशी उकळी पण आलेली आहे। आता आपली दूध शेव भाजी बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।